सोमवारी किंवा मंगळवारी 6.5 आपली यादी पडणार. सर, गेल्या वेळेला काही अडचणी शेतकऱ्यांच्या समोर उभ्या ठाकलेल्या होत्या, त्याचं निवारण करण्यात आलेलं आहे का? आणि विशेषतः मृत शेतकरी जे आहे त्या शेतकऱ्यांना त्यांचा पण समावेश याच्यामध्ये आहे. एक तर जे वारसदार आहेत त्यांचे आम्ही याच्या पूर्वीपासूनच तसं बँकेला कल्पना दिल्या होत्या आणि ते काम आमचं चालू आहे आणि त्यांना देखील त्यांच्या वारसाला कर्जमाफीचा फायदा होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा महाराष्ट्र शासनाचा आपण GR पाहू शकतो. या GRमध्ये काही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अटी, नियम व कर्जमाफीच्या मागचं उद्दिष्ट काय हे सगळं दिलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीबद्दल जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर 6,22,000 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये तब्बल 5,029 कोटी एवढी रक्कम वर्ग झालेली आहे. तर उरलेल्या 6,20,000 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये सोमवारीपर्यंत कर्जाची रक्कम जमा होणार आहे. कर्जमाफीची पहिली आणि दुसरी यादी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर झाली. कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये तब्बल 533 शेतकरी तर दुसऱ्या यादीमध्ये 17 लाख शेतकऱ्यांचा समावेश होता. पहिल्या व दुसऱ्या यादीतील एकूण मिळून 12 लाख शेतकऱ्यांची EKYC प्रक्रिया म्हणजेच आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा होत आहे. त्याचबरोबर त्या 17 लाख शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अजूनही पूर्ण झालेले नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, जेणेकरून रक्कम तुमच्या खात्यात वर्ग होण्यास मदत होईल. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की तिसरी यादी नक्की कधी जाहीर होणार? तिसऱ्या तरी यादीत आमचं नाव येणार का? तर राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे 15 ऑगस्ट पूर्वी तिसरी यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. आता प्रश्न उरतो की तिसऱ्या यादीमध्ये नक्की कोणत्या शेतकऱ्यांचं नाव असणार आहे? कर्ज थकवणाऱ्या की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचं? तिसऱ्या यादीत नक्की कोणत्या शेतकऱ्यांचं नाव असणार आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा कमी आहे किंवा ज्यांनी स्वतःचं कर्ज नवजुनं केलं आहे, म्हणजे ज्यांचं कर्ज थकीत नाही आहे, अशा शेतकऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे त्यांनी काही चिंता करू नका. परंतु कर्जमाफीची प्रोसेस ही खूप लेंदी असल्यामुळे वेळ लागू शकतो. तब्बल 32 लाख शेतकऱ्यांचे कर्ज थकीत होते. त्यापैकी तब्बल 17 लाख शेतकऱ्यांची यादी ही जाहीर झालेली असून उरलेल्या 13 लाख शेतकऱ्यांची यादी ही सरकारने बँकांकडे, ग्रामीण बँकांकडे, जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे पाठवली आहे. त्यामुळे पुढील जी यादी येणार आहे ती नक्कीच थकीत शेतकऱ्यांची असेल अशी शक्यता आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की आम्ही प्रोत्साहनपर लाभाच्या अटीमध्ये बसतो, पण आम्हाला प्रोत्साहनपर लाभ नक्की कधी मिळणार? तर थकीत कर्जदारांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर त्यांचे कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग होईल आणि त्यानंतरच प्रोत्साहनपर लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार केला जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या त्रुटी त्यांच्या अकाउंटमध्ये काढण्यात आलेल्या होत्या, त्यांच्या संदर्भातली प्रोसिजर कशा पद्धतीने सुरू आहे? काय त्रुटी काय ते बघावं लागेल आणि त्रुटी त्यांच्या कोण काही असतात तर ते करतील किंवा आमच्या कोण सांगायचं आम्ही सांगू त्यांना. इथं आम्हाला सगळे शेतकरी महाराष्ट्रातले आम्हाला ह्या कर्जमुक्तीचा फायदा द्यायचे. किती दिवस लागतील याची लिमिट सांगता येईल, कारण ते जोपर्यंत कागदपत्र देणार नाही तोपर्यंत आम्ही करू शकणार नाही. सर, एक संभ्रम आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये की या शेतकरी कर्जमाफीची काही लिमिट आहे का? शेवटच्या शेतकऱ्याला सुद्धा, म्हणजे पुढच्या 1-2 महिन्यात काम नाही झालं तर त्याला त्याचा लाभ मिळणार नाही अशी त्याला नाही, शेवट आमचा माणूस संपेपर्यंत देणार. जसं की या व्हिडिओमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे कर्जमाफीची प्रक्रिया ही होणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या KYC दरम्यान बँक अकाउंटमध्ये काही त्रुटी आढळली किंवा कर्जाची रक्कम ही योग्य नाही आहे, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांचा अर्ज भरून द्यायचा आहे,
जेणेकरून तुम्हाला देखील कर्जमाफी मिळेल. त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळणार आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला कर्जमाफी नक्कीच मिळणार आहे. कोणताही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही असं शासनाने सांगितलं आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले आहे त्यांनी आपले आधार प्रमाणीकरण आणि ई-KYCची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. आणि ज्या शेतकऱ्यांचे नाव ह्या यादीत आलेले नाही अशा शेतकऱ्यांनी चिंता करू नका, पुढच्या यादीत तुमचे नाव नक्कीच येईल. त्याचबरोबर तुम्हाला जर कर्जमाफीबाबत काही शंका असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका टाईप करा, जेणेकरून आमची टीम तुम्हाला नक्कीच सहकार्य करेल. अशाच सरकारी योजनांच्या संपूर्ण माहितीसाठी सरकारी कट्ट्याला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या शेतकरी बांधवांना शेअर करायला अजिबात विसरू नका.